स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आपलं हे नवीन चॅनल आहे। आधी पण आपलं प्राजक्ता युनिव्हर्स होतं, पण काही टेक्निकल इश्यूमुळे ते चॅनल आता नाहीये। पण ह्या चॅनलवर सेम त्या चॅनलवर जसा कंटेंट आपण पोस्ट करत होतो, जसे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ पोस्ट करत होतो, राशीनुसार व्हिडिओ तुम्हाला मी सांगत होते, प्रत्येक राशीनुसार माहिती सांगत होते। मेन म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आता खूप जास्त चालतंय, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतीये। तर लॉ ऑफ अट्रॅक्शन मधल्या वेगवेगळ्या टेक्निक्स, वेगवेगळे अनुभव, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट बद्दल तुम्हाला माहिती देणार आहे। या क्रिस्टल ब्रेसलेटमुळे पण आपल्या इच्छा पूर्ण होतात बरं का। या सगळ्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि बघा, आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आहे, जसे की धनयोग ब्रेसलेट आहे जे मी स्वतः वेअर करते। आपल्याकडे पायराइट आहे नोकरीसाठी, मनी मॅग्नेट आहे, मनी मॅग्नेट विथ झिबो कॉइन आहे जे कर्जमुक्तीचं काम करतं, फिरोजा जे व्यवसायासाठी काम करतं, प्रेग्नन्सी ब्रेसलेट आहे आपल्याकडे, एज्युकेशन ब्रेसलेट आहे आपल्याकडे, प्रत्येक राशीनुसार ब्रेसलेट आहे। जर तुम्हाला हे ब्रेसलेट हवे असतील तर मी स्क्रीनवर इथे एक व्हॉट्सअप नंबर देते, पटकन व्हॉट्सअपला जा। आपला एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवर, त्या ग्रुपला जॉईन व्हा, कारण व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येक वेगवेगळ्या ब्रेसलेटची, वेगवेगळ्या उपायाची, वेगवेगळ्या अनुभवांची तुम्हाला माहिती मिळत असते। त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका। सिंपल व्हॉट्सअपवर जायचं, मेसेज करायचं की मला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करा, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण। खूप प्रभावी आज एक तुम्हाला उपाय मी सांगणार आहे, तो म्हणजे पैसा आकर्षित करण्यासाठी। पैसा कोणाला नको आहे हो, तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला हवा आहे, आणि प्रत्येक जण त्यासाठी कष्ट करते। असं कोणी आहे का जो कष्ट करत नाहीये? तर प्रत्येक जण आपापल्या परीने कष्ट करते। काहींचे खूप जास्त कष्ट आहे तर काहींचे कमी कष्ट आहे। काय होतं, खूप जास्त कष्ट करणाऱ्यांना कधी कधी थोडासा पैसा मिळतो आणि कधी कधी खूप कमी कष्ट करणाऱ्यांना जास्त पैसा मिळतो। असं का होतं? तर हे आहे कर्म, नशीब। पैसा एका बाजूला आणि आपलं नशीब एका बाजूला, तर या दोन्हींची संगत जर आपण मिळवू शकलो ना, तर आपल्या आयुष्यामध्ये पैशाची कमी कधीच राहणार नाही। इतका प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। उपाय शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका, आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग उपायाला सुरुवात करूया। हा उपाय करण्यासाठी ना आपल्याला एक 10 रुपयाची नोट घ्यायची आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 10चीच नोट का घ्यावी? तर 10ची घेऊ शकता, 50ची, 100ची किंवा 500ची नोट तुम्ही घेऊ शकता। पण मी तर म्हणेल कंपल्सरी 10चीच घ्या, कारण आपल्याला ही नोट खर्च करायची नाहीये। मग आपल्याकडे 50ची, 100ची, 500ची नोट असेल आणि काही इमर्जन्सी आली तर ती आपल्याकडून खर्च होऊ शकते। पण 10 रुपये कसे अगदीच इमर्जन्सी मध्ये पण खर्च होण्यासारखे नाहीये, त्यामुळे 10ची नोट तुम्ही घेऊ शकता। 10ची नोट घ्यायची आहे। हा जो उपाय मी तुम्हाला सांगते ना, हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे। हो, फक्त शुक्रवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि पैसा म्हणजेच माता लक्ष्मी। फक्त शुक्रवारी हा उपाय करायचा आहे। कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही हा उपाय करू शकता। आता बघा, अधिक मास चालू आहे। अधिक मासामध्ये हा उपाय केला तरीही चालेल, कारण की हा अधिक मास जो महिना आहे तो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये हा उपाय केला तरीही चालेल आणि उत्तम मानला जाईल। काय करायचं, 10ची नोट घ्यायची। शुक्रवारी सकाळी आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। उपाय करण्याच्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म, सोदळ, विटाळ नसावा याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। देवघरासमोर बसायचं आणि आपल्याला एक ग्रीन कलरचा पेन घ्यायचा आहे, हिरव्या रंगाचा पेन, आणि एक 10 रुपयाची नोट घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं। आता नोटीवर जिथे तुम्हाला थोडीफार रिकामी जागा दिसते तिथे छोटासा एक आपल्याला गोल काढून घ्यायचा आहे। गोल केवढा काढायचा की ज्यामध्ये मी तुम्हाला आता काही नंबर सांगणार आहे ना, ते नंबर त्यात बसले पाहिजे, त्यानुसार आपल्याला गोल काढायचा आहे। काय नंबर लिहायचा आहे? बघा, जसं ज्योतिषशास्त्र आहे ना, त्याचप्रमाणे अंकशास्त्र देखील आहे। अंकशास्त्रात असे काही प्रभावी अंक आहे, नंबर्स आहे, जे खूप प्रभावीपणे काम करतात, आणि त्यातलेच काही नंबर्स मी तुम्हाला सांगणार आहे जे अंकशास्त्राशी निगडित आहेच आहे, तेच ज्योतिषशास्त्राशी देखील निगडित आहे। कसं ते मी तुम्हाला सांगते। आपल्याला त्या नोटीवर गोल काढायचा आहे। त्या गोलमध्ये सगळ्यात पहिले एक नंबर लिहायचा आहे, तो म्हणजे 9 हा नंबर लिहायचा आहे। आता 9च का? तर 9 हा नंबर अंकशास्त्राप्रमाणे तर पॉवरफुल आहेच आहे, पण ज्योतिषशास्त्राप्रमाणे बघायला गेलो तर 9 आपल्याला आपल्या पूर्ण याच्यामध्ये ग्रह किती आहेत तो, तर आपले ग्रह आहे 9। मग हा जो 9 अंक आहे तो 9 ग्रहांना डेडिकेट करतो, म्हणजे 9 ग्रहांशी संबंधित हा 9 अंक आहे। आपल्या जर 9 पण ग्रह आपल्या आयुष्यातले मजबूत असतील तर
तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. त्यासाठी आपल्याला 9 अंक लिहायचा आहे. त्याच गोलमध्ये 9 अंक लिहायचा. 9 नंतर छोटीशी स्पेस आपल्याला द्यायची आहे आणि मग आपल्याला लिहायचं आहे 27. 27 काय असतं तर 27 हा अंकशास्त्रातला एक प्रभावी एंजल नंबर तर आहेच आहे, पण 27 हे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये नक्षत्र आहे. आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये नक्षत्र आणि ग्रह हे असतात. तर ज्याप्रमाणे 9 ग्रह आहेत त्याचप्रमाणे 27 हे नक्षत्र आहे. त्यामुळे आपल्याला त्या गोलमध्ये 9 थोडीशी स्पेस आणि 27 लिहायचं आहे. सलग 927 लिहू नका, कारण की 9 हा वेगळा आहे आणि 27 हा वेगळा आहे. त्यामुळे 9 थोडीशी स्पेस 27 आपल्याला लिहायचं आहे. ती नोट आपल्याला दिवसभर शुक्रवारी दिवसभर आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. पण त्याआधी हे सगळं हिरव्या पेनाने लिहायचं. ती नोट आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि तिथेच बसून आपल्याला 108 वेळेस ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमो नमः, ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा मंत्रोच्चार करायचा आहे. 108 वेळेस हा मंत्र ती नोट आपल्याला हातामध्ये घेऊन म्हणायची आहे. मंत्र म्हणून झाल्यानंतर ती नोट आपल्याला शुक्रवारी दिवसभर देवघरामध्येच ठेवायची आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर ती नोट तुम्हाला घ्यायची आहे. आता नोट एका वेळेस एक बनवू शकता. मग तुम्ही तुमच्यासाठी बनवली असेल तर तुमच्या खिशामध्ये ठेवा. तुम्हाला जर तुमच्या व्यवसायासाठी हवी असेल तर ती नोट तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता, किंवा व्यवसायाच्या आपण म्हणतो ना की गल्ला असतो व्यवसायाच्या ठिकाणी, तिथे ठेवू शकता, किंवा घरामध्ये तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता. घरातल्या तिजोरीसाठी ह्या शुक्रवारी बनवली, परत पुढच्या शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा, परत पुढच्या शुक्रवारी नोट बनवा, ती तुमच्या स्वतःसाठी तुम्ही बनवू शकता. अशी नोट आपल्याला एक आपल्याजवळ ठेवायची आहे. गेल्या 2 वर्षापासून सेम एक अशीच नोट बनवून मी माझ्याजवळ ठेवली आहे. त्याचा प्रचंड जास्त फायदा मला आतापर्यंत झाला आहे. कधीही पैशाची चणचण कमी तुम्हाला जाणवणार नाही. जेवढा पैसा तुमच्याकडे येतोय, बघा खूप वेळेस असं होतं खूप पैसा कमवतोय पण पैसा येतो तो लगेच निघून देखील जातो. या उपायाने नक्कीच आलेला पैसा टिकून देखील राहील. खूप प्रभावी उपाय आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जर चुकून ही 10 रुपयाची नोट खर्च झाली तर मग काय करावं? अजिबात मनामध्ये निगेटिव्ह विचार आणू नका. ही नोट चुकून जरी खर्च झाली तर येत्या पुढच्या जो कोणता शुक्रवार असेल त्या शुक्रवारपासून तुम्ही पुन्हा नवीन नोट घेऊन हा उपाय करू शकता. खूप प्रभावी उपाय आहे. एकदा नक्की करून बघा. या उपायाने तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट वेगवेगळ्या समस्येनुसार जर तुम्हाला हवं असतील तर इथे स्क्रीनवर मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे जा, मेसेज करा आणि आत्ताच तुमच्या ब्रेसलेटची ऑर्डर बुक करा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत. नवीन चॅनल आहात, चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत थँक्यू. श्री स्वामी समर्थ.